बिग बॉसच्या घरात जे कॅमेराने रेकॉर्ड झालेली गोष्ट होती ती तुमच्यापर्यंत तर पोहोचलीच नाही. चला मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो ती कोणची गोष्ट आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बिग बॉसच्या घरात जो मायावाला मुद्दा होता जो की हमाली कामाचा मी रोज मांडायचो, दीपालीताई आणि मी. आणि कमसे कम मी 7 आठवड्यापर्यंत होतो ना, तर 40 दिवस मी हा मुद्दा मांडला होता जो की हमाली कामाचा होता. जिथं मला स्टार्टिंग मी समजा मी जेव्हा स्टार्ट केली हमाली 16 वर्ष अगोदर, तर 50 पैसे भाव होता. तर मी आता 16 वर्षाच्या नंतर झाली मी आता हमाली काम करताना तर फक्त आता 3.5 रुपये भाव आहे. तर मी हा मुद्दा मांडायचा तिथं का मला जे 16 वर्षापासूनचा भाव होता आमचा तो वाढला नाही गेला आहे, जास्ती वाढला नाही गेला. महंगाई भले तर किती दूर गेलेली आहे पण भाव वाढला नाही आमचाला, फक्त 3.5 रुपये आहे. तर आमची मागणी एवढीच होती का 5 रुपये भाव भेटायला पाहिजे. आणि मेन म्हणजे आम्हाला सगळ्यात मेन आहे की आम्हाला दवाखाना लागू नये आहे, म्हणजे आमच्या परिवाराला नाही आणि मला पण दवाखाना लागू नये. फक्त मेडिकल म्हणजे मेडिकलच्या नावावर आम्हाला फक्त त्या गोळ्या वगैरे भेटते. तर मागणी एवढीच होती एकनाथ साहेब शिंदेले का बाई जो मला मुद्दा होता त्या घरात मांडत जातो तो दाखवला नाही गेला. पण मी हा व्हिडिओच्या द्वारे ह्या सगळ्या महाराष्ट्रात लोकांना जनतापर्यंत पोहोचला पाहिजे का हमाली जेवढे करणेवाल्या सगळ्याची ही मागणी होती का ही मागणी झाली नव्हती. आणि भाऊच्या धक्क्यात पण म्हटलं होतं मी ना, कर भाऊ म्हटलं माया मुद्दा जो होता हा मांडाचा होता. तर भाऊ पण म्हणे मले कर तुम्ही सांगा म्हणे मुद्दा. तर मी सांगितलं तर 3.5च्या जागी 5 रुपये पाहिजे भाऊ मले. आणि मेडिकल म्हणजे दवाखाना लागू झाला पाहिजे आमच्या फॅमिलीला. सगळ्यात जरुरी गोष्ट होती म्हटलं. आणि त्या भाऊच्या धक्क्यात मी लढलो पण होतो पण तो मुद्दा दाखवलाच नाही गेला होता. पण मी बाहेर आल्यावर माहीत पडलं मले, मी एवढा आशेनं होतो का माझा मुद्दा म्हटलं खरंच दाखवला गेला असं म्हटलं. आणि ह्या गोष्टीवर कुठंतरी काम चालू झालं असं म्हटलं. पण ह्या गोष्टीचा मुद्दा दाखवलाच नाही गेला आहे. म्हणून मी घरी आलेलो आहे. तर आता इथं मी व्हिडिओ बनवून राहिलो, जनतेला माहीत पडलं पाहिजे का आम्हाला तिथं 3.5 आहे, तिथं 5 रुपये भाव भेटायला पाहिजे. आणि मेन म्हणजे दवाखाना लागू व्हायलाच पाहिजे. हे आमचा व्हिडिओ एकनाथ साहेब शिंदेपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून आमच्या ह्या हमाल टोळीले किंवा हमाल जनताले सगळ्याचं भलं होऊन जाईल. एवढीच मागणी आहे हो, जास्ती काही आहे नाही माहिली मागणी. आणि ह्या मलाच असं वाटते तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तर खरंच तुम्ही ह्या गोष्टीवर काम करसान आणि साऱ्या हमाल लोकांना जनताचं भलं होऊन जाईल. बस एवढंच म्हणतो. जय महाराष्ट्र.